नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज नवरात्राची तिसरी माळ. आज तिसऱ्या माळेच्या दिवशी येडेश्वरी देवी आणि तुळजाभवानी देवीची विविध अलंकारांनी पूजा. येडेश्वरी देवीला आज एका पानाच्या वेलीचं तिचा तांदळा सजवला जातो, तर इकडं तुळजाभवानी देवीला विविध अलंकारांची पूजा असते. धाराशिव शहरापासून 12 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेजोळगे येथे पण रेणुका देवीचं ठाणं आहे. येथील मंदिर गावाला चिटकूनच आहे आणि या मंदिराचं सर्व जबाबदारी तेथील कुलकर्णी राहतात. तेथील कैलासवासी म्हणून काका कुलकर्णी हे पूर्वी ह्या देवीचं हे करत होते. आता आनंद कुलकर्णी त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थ मिळून येथील नवरात्राचा कार्यक्रम पार पाडत असतात. इथेही 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान 9 दिवस देवीच्या नवरात्राचा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या याच्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आंबेजोळग्याचे माजी सरपंच आणि ह्या देवीचं सर्व हे पाहणारे धार्मिक विधी वगैरे आनंद कुलकर्णी यांनी. आंबेजोळगे हे माहूरच्या रेणुका देवीचं ठाण असल्याचं सांगितलं जातं आणि ज्या लोकांना रेणुका देवीपर्यंत जाणं शक्य होत नाही ते आंबेजोळगेच्या रेणुका मातेचं दर्शन घेऊन आपल्या त्याचं हे करत असतात. आज देवीचा राखाडी रंग आहे, त्यामुळं तुळजाभवानी आणि येडेश्वरी त्याचबरोबर महालक्ष्मी, इकडं माहूरची रेणुका देवी, सप्तशृंगीची देवी यांना राखाडी साड्या परिधान करण्यात आल्या. जवळपास सर्वत्रच नवरात्राचा उत्साह मोठा दिसून येत आहे. आराधी मंडळाची गाणी, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम हे असतात. तुळजाभवानी मंदिरात सकाळी नित्यपूजा झाल्यानंतर संध्याकाळी छबिन्याची मिरवणूक निघते, तर येडेश्वरी मंदिरातील सकाळची देवीची पूजा बांधल्यानंतर संध्याकाळी छबिन्याची मिरवणूक निघत असते. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.